टोबॅको, तंबाखू, गुटखा किंवा स्मोकिंग सोडवायचे आहे. ही एक छोटीशी गोष्ट करून बघा, नक्की फरक जाणवेल. कवल किंवा गंडूश यालाच आयुर्वेदात आपल्या दिनचर्येच्या अध्यायात वर्णन केलेलं आहे. आपली जी दिनचर्या आहे त्याच्यात कवल आणि गंडूश त्यालाच ऑइल पुलिंग असं म्हटलेलं आहे. याच्यात औषधीयुक्त तेलाने किंवा काढ्यांनी गुळणी करणे याचा फायदा आपल्या ॲक्च्युअली माउथ केअर याच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने होतो. पण मी त्याचा एक जस्ट प्रॅक्टिकल फायदा हे ग्रंथात वर्णन नाही किंवा टेक्स्टमध्ये वर्णन नाही आहे. मी काही पेशंट्समध्ये त्यांच्या चुकीच्या सवयी सोडवण्यासाठी ही सवय त्यांना करायला लावली, तर त्यांच्या ह्या चुकीच्या सवयी टोबॅको असतील किंवा स्मोकिंग आहे हे सोडायला फार फायदेशीर ठरलेलं आहे. याच्या जोडीला इतर गोष्टी याच्याने पण फायदा होतो, जसं की बॅड ब्रीथ आहे, दातांच्या समस्या आहे, वारंवार माउथ अल्सर होणे आहे किंवा जिभेच्या वर एक विशिष्ट प्रकारचा थर तयार होणं आहे, ज्यांना ओठांच्या समस्या आहे, स्किनच्या फेसच्या ज्या वेगवेगळ्या समस्या आहे, स्किन रिंकल्स होते, याच्यासाठी पण ऑइल पुलिंग किंवा गंडूश याचा खूप छान फायदा होतो. याच्या जोडीला जी दातांची सेन्सिटिव्हिटी असेल किंवा गम रिलेटेड, त्याला दंतमूल म्हणतो आपण, गम्स रिलेटेड पण कोणतीही प्रॉब्लेम असेल आणि डेंटल सेन्सिटिव्हिटी याच्यासाठी ऑइल पुलिंग गंडूश याचा खूप छान फायदा होतो. तर हे गंडूश कशाने करायचं याचं वर्णन पण आपल्या सायन्सने सांगितलं आहे. तर याच्यात ज्यांची वात प्रकृती आहे त्यांनी तीळ तेलाने करू शकतो, ज्यांना सर्दी, कफ, खोकला आणि ज्यांना सायनसची समस्या आहे त्यांनी मोहरीच्या तेलाने करू शकता, ज्यांची पित्त प्रकृती आहे, ज्यांना वारंवार माउथ अल्सर्स किंवा छाले येणे याची समस्या असेल त्यांनी खोबरेल तेल किंवा तुपाने करू शकता. याच्यात जोडीला मध हे पण काही जणांना वापरायला सांगतो. आणि ज्यांना अजून सिव्हिअर समस्या असेल त्याच्यात आयुर्वेदिक काही हर्ब्स आले, जसे की त्रिफळाचा काढा असेल, ज्येष्ठमधाचा काढा असेल, अशा अनेक गोष्टी आयुर्वेदाने वर्णन केलेल्या आहेत. याचा नक्कीच फायदा करून घेऊ शकतो. अशाच तोंडाच्या किंवा अल्सर्स रिलेटेड काही समस्या असतील तर आपल्या विश्वगोविंद आयुर्वेदला भेट द्या. तुम्हाला किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींपैकी कोणालाही टोबॅको किंवा स्मोकिंग याची सवय सोडवायची असेल तर नक्कीच हा व्हिडिओ शेअर करा. 21 दिवस करून बघा आणि नक्की कमेंट करा प्लीज, आणि आपलं आरोग्य सुधारू.